अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे पंकज गाडीमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा तो देविकाचा विचार करत असतो. मनातच म्हणत असतो, देविकाने मला फार फसवले, तिने माझी फसवणूक केली, का बरं असं वागली असेल, ती असं वागायला नको होती, काय ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्यात, नाही मी तिला कधीच माफ करणार नाही, काय चाललं असेल, पण ती सेफ असेल का, कुठे गेली असेल, असा पंकज गाडीमध्ये बसून विचार करतो. त्याच वेळेला सत्य तिथे आलेला असतो. सत्या म्हणत असतो, काय रे इथे काय करतोयस? अरे तुझी गाडी तिकडे आहे आणि ह्या गाडीमध्ये बसून धंदा करणार आहेस का? काय चाललंय काय तुझं? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, फक्त असाच बसलो होतो. अरे असंच कसा बसला होतास? काम करायचं नाही का? तेवढ्यात आता सत्याच्या फोनवर निरूपाचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो, अरे बघ निरूपाचा फोन आलाय. तेव्हा तो म्हणतो, तुला आणि निरूपाचा फोन आलाय? आईचा फोन तुला कसं काय आलाय? तेव्हा इकडे सत्या निरूपाशी बोलत असताना निरूपा म्हणत असते, सत्या कुठे आहेस? दुपारच्या जेवायला आणखी आला नाही आहेस तू घरी? तेव्हा सत्या म्हणत असतो, हो आई, लगेचच येतो. त्याच वेळेला इकडे तो म्हणत असतो, मग ठीक आहे, मी पंकजला पण घेऊन येतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, अजिबातच नाही, त्या पंकजला अजिबात तू जेवायला घेऊन यायचं नाही आहेस. काय, पंकजला जेवायला घेऊन यायचं नाही असं म्हणून स्पीकर ऑन करतो आणि हीच गोष्ट तो पंकजला ऐकवतो. तेव्हा पंकजला फार वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो, मम्मा मम्मा पण माझ्याशी नीट बोलत नाही आहे, काय करायचं, देविका पण गेली आहे, कोणाला सांगायचे आहे ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा सत्या म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे निरूपा, मी येतो, एकटाच जेवायला येतो, तू काळजी करू नकोस. असं म्हटल्यानंतर आता फोन ठेवतो आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, बघितलंस बघितलंस ना पंकज, कसं आणि काय काय चाललेलं आहे, तुझ्या बाबतीत कोणाला काहीच वाटत नाही आहे, तू मातीच तेवढी खाल्लीस, अरे तू खाल्लीस माती, पण तुझ्या त्या बबडीनं सुद्धा माती खाल्लेली आहे. चल तू आता बाकीचा धंदा कर, मी नक्कन जातो आणि जेवण करून येतो. असं म्हणून तो आता सत्या त्याची गाडी घेऊन जेवायला गेलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जी काही देविका आहे, ती देविका टेन्शनमध्ये असते आणि देविका टेन्शनमध्ये असल्याकारणाने इथे आता देविका म्हणत असते, खरं तर त्या लोकांना माझं अर्धच सत्य समजलं आहे. जर त्या लोकांना माझं पूर्ण सत्य समजलं तर काय होणार आहे आई, तेच मला काही कळत नाही आहे. तेव्हा त्या म्हणत असतात, अगं पण मी काय म्हणते ते ऐकून घे ना एकदा तू. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तू सांगून का नाही टाकत आहे त्या लोकांना? म्हणजे बघ ना, तू जर इथे राजवीर तुझा मुलगा आहे हीच गोष्ट त्यांना सांगितलंस ना, तर सगळं काही व्यवस्थितच होणार आहे ना. कशाला उगाचच एवढं टेन्शन घेतीस आणि सगळं सांग, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. तू उलट वेडी आहेस. आणि तसंही मीरा आणि त्याच वेळेला सत्या ह्या दोघांनासुद्धा किती आवडतो राजवीर, ते नक्कीच तुला आणि त्याला नक्कीच स्वीकारतील. तू ह्या सगळ्या गोष्टीचा असा विचार का करतेस? पॉझिटिव्ह विचार कर ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही आई, मी नाही सांगू शकत राजवीरचं सत्य. अगं वेडी आहेस तू, तू जर सगळं सत्य सांगितलंस ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुला असं का वाटत नाही की आपण सगळं काही सत्य आणि त्या सगळ्या गोष्टी इथे सांगून टाकाव्या म्हणून? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे आता तिची आई म्हणत असते, अगं हे बघ, काही काही जरी झालं ना तरीसुद्धा ते लोक नक्कीच तुला स्वीकारतील, राजवीर तुझा मुलगा आहे म्हटल्यावर. पण तेव्हा देविका म्हणत असते, नाही मला ह्या सर्व गोष्टी नाही सांगता येणार आहे, असं ती बोलते. तर इकडे आता आपण पाहतो की सत्या घरी आलेला असतो आणि तेव्हा निरूपा तिथे येते आणि त्याच्यावरून नजर उतरवत असते आणि त्याला पाणी प्यायला देत असते. तेव्हा पंकज म्हणत असतो, मम्मा असं काय करतेस, मी सुद्धा घरी आलेलो आहे ना, मला नाही का पाणी देणार आहेस तू प्यायला? त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, देवाने 2 पाय दिलेत ना, मग पटकन उठ आणि पटकन जाऊन किचनमधून ग्लास भरून घेऊन ये आणि स्वतःच्या हाताने स्वतः पाणी पी. एकतर दमडा पैसा कमवायची अक्कल नाही दिली देवाने, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी बायको आणि तू दोघं आम्हाला किती फसवताय. तेव्हा निरूपा म्हणत असते, सत्या तू दमला असशील ना रे? तेव्हा सत्या म्हणतो, नाही नाही, दमलं वगैरे अजिबात नाही. नाही, जरी दमला असलीस ना तरीसुद्धा मी काय म्हणते, छान असं आता गरमागरम जेवण करून घे आणि गरमागरम जेवण केल्यानंतर चांगला आराम करून घे. असं सुद्धा आता इकडे निरूपा सत्याशी बोलत असते. आता इकडे जो काही पंकज आहे, पंकज पुन्हा एकदा तोंड पाडून बसलेलाच असतो. पंकजला आता कळत नसतं नेमकं काय चाललंय काय नाही म्हणून. तर आता पंकज निघालेला असतो. त्याच वेळेला आता सत्या म्हणत असतो, अरे आजचा गल्ला तू दिला नाहीयेस ना?
तेव्हा पंकज मनामध्ये विचार करतो, आजचा गल्ला तर मी अशा ठिकाणी लपवून ठेवला आहे ना की तुला काही केल्यास सापडणारच नाही. त्याच वेळेला आता पंकज त्याला ते पैसे द्यायला पाठीमागे वळतो आणि पंकज पाठीमागे वळल्यानंतर जे काही खिशातले पैसे त्याने काढून ठेवले होते ते सगळे पैसे सत्याला देतो. सत्या ते पैसे मोजतो आणि त्यानंतर आता म्हणत असतो, अरे आणखी पैसे कुठे आहेत? तेव्हा पंकज म्हणत असतो, आणखी कुठे आहेत? नाही आहेत आज काहीच, एवढेच आहेत. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय एवढेच पैसे आहेत? अरे पंकज काय हे, काढ ना ते सॉक्स जे आहेत ना ते काढ, त्या सॉक्समध्ये लपवलेले पैसे दे. तेव्हा पंकज म्हणतो, अरे काय हे, मी असं काही नाही केलं. तेव्हा पंकज म्हणत असतो, हे बघ सत्या, उगाचच माझ्यावर आरोप करू नकोस हा. तेव्हा सत्या म्हणतो, काय तुझ्यावर आणि आरोप? बबड्या, तुला चांगलं माहिती ना मी कशाबद्दल बोलतोय, काय बोलतोय ते. त्यामुळे मी जे म्हणतोय ना ते गुपचूपच काढून द्यायचे पैसे, कळलं? असं म्हणून त्याची कॉलर पकडतो आणि लगेचच त्याला सॉक्स काढायला लावतो. जेव्हा पंकज इथे सॉक्स काढणार असतो तेव्हा मात्र त्याच्या सॉक्समध्ये पैसे त्याने ठेवलेले असतात. तेव्हा आता हे सगळं काही पाहिल्यानंतर निरूपाला अजूनच इथे पंकजचा राग येऊ लागतो. ती विचार करते, ह्या सगळ्या गोष्टी हा मुलगा का आणि कशामुळे बरं करत असेल. निरूपा मनातच विचार करत असते, खरंच हा ना कधीच सुधारणार नाही. जेव्हा सत्या आता इकडे पंकजच्या सॉक्समधून पैसे काढतो तेव्हा मात्र इकडे त्याचा चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, अरे पंकज, अरे बबड्या, मी तुला चांगलाच ओळखतो. तू जेवढा स्वतःला ओळखत नाहीस ना तेवढा मी तुला ओळखतो. तुझे हे असले काळे कारनामे आणि त्याचबरोबर हे असले जे काही चक्केपंचे आहेत ना ते काही केल्या माझ्यासमोर चालणार नाहीये, समजलं तुला? अरे किती नाही म्हटलं ना तरी सुद्धा मी कोण आहे ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? असं म्हटल्यानंतर आता निरूपा इथे पंकज समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय रे, अरे अक्कल आहे का जरा तरी? कधी सुधारणार आहेस? डोक्यावर पडलायस का? असं म्हणून पुन्हा एकदा पंकजच्या सणसणीतच कानाखाली वाजवते. आता कानाखाली वाजवल्याबरोबर पंकज मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. सत्याला हे सुद्धा खूपच मोठं शॉकिंग असतो. तो विचार करत असतो की बापरे, म्हणजे निरूपा चक्क किती दिवस झालं माझी बाजू घेते आणि माझी बाजू घेऊनच पंकजला धू धुते. बरं, ह्या पंकजला पण तसंच पाहिजे. हा त्याच्याशिवाय काही केल्यास सुधारणार नाही. त्याच वेळेला आता इकडे निरूपा म्हणत असते, खरंच ना, काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नाहीयेत. तेव्हा सत्या निरूपाला आधार देतो आणि म्हणत असतो, हे बघ निरूपा, तू काळजी करू नकोस, ये इथे येऊन शांत बस. हे बघ जे काही चाललंय ना ते होऊ देत. त्याला हळूहळू करून आपण सर्वजण मिळून धडा शिकूयातच. नको बरं काळजी करूस तू. असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आजी आणि सुधाकर आता त्या संदूकविषयी बोलत असतात. आजी म्हणत असतात, अगं आई, मला कळतच नाही तो संदूक कुठे असेल. मी खरं सांगतोय तिथेच ठेवला होता, पण आता तर तिथे संदूक नाहीये. तेव्हा आजी म्हणत असतात, काय काय सांगतोयस काय सुधाकर तू? संदूक नाहीये म्हणजे? चल बरं दाखव बरं मला, कुठे ठेवला आहेस तो संदूक, मला सुद्धा पाहायचंय. त्यावेळेला आता सुधाकर म्हणत असतात, अगं आई, पण मला एक गोष्ट सांग ना, तो जो काही संदूक आहे ना तो इकडे जी काही आपली इथे मीरा आहे त्या मीराच्या हाताला तर लागला नसेल ना? तेव्हा आजी म्हणत असतात, नाही रे, तिच्या हाताला कसा लागेल संदूक? मला नाही वाटत तिच्या हाताला लागेल म्हणून. तू नको बरं काळजी करूस, असेल इथेच कुठेतरी, शोध बरं कुठे ठेवला होतास ते दाखव. बरं ठीक आहे, मी दाखवतो तुला. असं म्हणूनच आता बाहेर सर्वांनी जेवणासाठी संध्याकाळच्या वेळेला आवाज दिलेला असतो. आता सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. रिया आणि मीरा सर्वांना जेवण वाढत असतात. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर चर्चा रंगलेली असते. खरं तर आता इकडे ह्या दोघांचा असा विषय झालेला असतो, सुधाकर आणि आजीचा. मला असं वाटतंय की मीरा आणि त्याचबरोबर जो काही सत्य आहे, हे सत्य आणि मीरा थोडे दिवस जर बाहेर गेले ना तर मग खरी मजा येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच मीरा आणि सत्या म्हणत असतात, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? तेव्हा आता ही निरूपा त्याचबरोबर सुधाकर आणि आजी म्हणत असतात, अरे सत्या आणि मीरा, तुम्ही किती दिवस अशीच घरातली कामं करत बसणार आहात? जरा स्वतःकडे पण लक्ष द्या ना. मी काय म्हणते, तुम्ही ते हनीमून बिनीमून काय जे असतं ना तिकडे जाता का एकदा? जरा थोडंसं तिकडे गेल्यानंतर फ्रेश व्हाल आणि थोडंसं तुम्हाला बरंसुद्धा वाटेल. आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की तुम्ही थोडंसं तिकडे फिरून वगैरे या. जाता का तुम्ही तिकडे? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा सत्या आणि मीरा म्हणत असतात, नाही नाही, आम्हाला तिकडे नाही जाता येणार आहे. तेव्हा निरूपा म्हणत असते, हो, हे सगळेजण अगदी बरोबर बोलत आहेत. मला असं वाटतंय की तुम्ही थोडेजण
थोडे दिवस कुठेतरी गेलं पाहिजे. तेव्हा रवी म्हणत असतो, मी काय म्हणतो तिकडे केरळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही तिकडे जाऊन येता का? तेव्हा निरुपा म्हणत असते, नाही नाही केरळा वगैरे कशाला, अलिबागला जाणार. तेव्हा सत्या म्हणत असतो, एक मिनिट आम्ही तसं कुठेही जाणार नाही. आम्ही जर गेलो ना तर आम्ही गावाकडे जाऊया. गावाकडे गेलं ना तर आम्हाला तिकडच्या जुन्या आठवणी आणि त्या सगळ्या काही एन्जॉय करता येतील. गावाकडे आपलं घर आहे ना तिकडेच जाऊया. त्यावर लगेच आता मीराला सुद्धा आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, हो हो चालेल ना, आपण गावाकडे नक्कीच जाऊ शकतो. तिकडे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि त्याचबरोबर इकडे आता जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, इथे माझी बायको घरात नाही आहे, माझी बायको बेपत्ता झालेली आहे आणि माझी बायको घरात नाही तर ह्यांना इकडे हनीमूनला जायचं पडले आणि फिरायला जायचं पडलेलं आहे. कोणाला कोणाची काहीच पडली नाही असं इथे आता पंकज म्हणत असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते, आता बाद झालं, 4 दिवस मस्त आराम करून या. 4 दिवस फिरायला गेलात ना मग सगळं व्यवस्थित होईल. शेवटी फायनली सत्या आणि मीराने डिसाईड केलेलं असतं की आपण आता गावच्या घरीच जाऊयात म्हणून. आता हे गावच्या घरी जाणार ही गोष्ट आनंदाची असतेच, पण आजी आणि सुधाकर म्हणत असतात मनातच, आता हे दोघेही जण जर गावी गेले ना तर मग खरी मजा येणार आहे. खरं तर आता मीरा आणि त्याचबरोबर सत्या हे गावी गेल्यानंतर मीरा त्या संदूकपासून थोडीशी लांब राहील आणि एकदा का तिला संदूकबद्दल ती थोडीशी बाजूला झाली ना तर मग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतात. आणि तेव्हा सत्या मात्र जोराजोराने हसायला लागतो. तो म्हणत असतो, चालतंय की आता तेवढाच आपल्याला मस्त आराम होईल, पण मग आम्हीच गावी जाणार म्हटल्यावर इथे आता. तेव्हा निरुपा म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथला आम्ही सगळेजण छान मस्त हँडल करू. आणि तसंही तुम्ही दोघंजण एक गाडी घेऊन जाणार, मग राहती गाडी कोणती तर दुसरी. मग आता एक गाडी इथे राहती म्हटल्यावर ती गाडी सांभाळायला हा पंकज आहेच की. आता आजीला तर उकळ्याच फुटत असतात. ती म्हणत असते, बरं झालं एकदाची मीरा थोडे दिवस गावी गेली ना तर मग त्या संदुकाबद्दल थोडासा तिला विसर पडेल आणि एकदा संदुकाबद्दल विसर पडला की सगळं व्यवस्थित होईल. आता इकडे पंकजने देविकाला 2-3 वेळा कॉल करून झालेला असतो, पण ती काही केल्या कॉल रिसीव्ह करत नाही. त्यामुळे तो विचार करतो, काय झालं असेल, माझी बेबी ठीक तर असेल ना, पोहोचली असेल ना, कुठे राहिली असेल ती, कोणाकडे असेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असतील ना, असा पंकज विचार करू लागतो. काय करू मी, कोणाच्या फोन करू, घरी तर कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. पण आता देविकाने मला फसवलं सुद्धा आहे, ही सुद्धा गोष्ट मी विसरू शकत नाही ना. पण नाही, माझं तिच्यावर प्रेम तर आहेच ना, असं म्हणून आता रस्त्यात उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच एक माणूस रस्त्याने निघालेला असतो. तेव्हा तो माणूस पंकजला म्हणतो, अरे पंकज काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, तू इथे काय करतोयस? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही काही नाही झालेलं, ऐक ना, पण माझा ना मोबाईलचा नेटवर्क गेलेला आहे, नेटवर्कच नाही आहे, मला एकाला फोन करायचा आहे पण फोनच लागत नाही आहे, प्लीज तुझा फोन देतोस का? तेव्हा तो म्हणतो, हो चालेल ना, घे ना, पण सगळं ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही सगळं ठीक आहे. असं म्हणून आता पंकजने त्या माणसाचा मोबाईल घेतलेला असतो आणि देविकाच्या फोनवर फोन केलेला असतो. आता देविकाच्या फोनची रिंग वाजते. तेवढ्यातच राजवीर धावतच येतो आणि राजवीर धावतच आल्यानंतर फोन उचलून, हॅलो कोण बोलते असं तो विचारतो. आता पंकजला इथे छोट्या मुलाचा आवाज आल्यानंतर त्याला सुरुवातीला थोडासा धक्काच बसतो. पण तेवढ्यातच आता देविका धावत येते आणि देविका धावत आल्यानंतर ती म्हणत असते, अरे कशाला फोन उचललास? आता मुद्दामच फोन बाजूला करते आणि म्हणत असते, ही मुलं पण ना इतकी त्रास देतात ना, त्यांना कळतच नाही कोणाचा फोन उचलावा आणि कोणाचा नाही म्हणून. आता ती म्हणत असते, हा बहुतेक पंकजचाच फोन असावा. असं म्हटल्यानंतर इकडे पंकज मात्र काहीच बोलत नाही. त्याला फक्त देविका सेफ आहे का तिचा आवाज ऐकायचा असतो. देविका इकडून म्हणत असते मनातच, पंकज तूच आहेस मला माहिती, पण बोलत नाही आहेस. हा कोण बोलते बोला ना, हा कोण बोलते बोला ना, असं म्हणते आणि तेव्हा पंकज फोन कट करतो. आता देविकाला तर समजलेलं असतं तो पंकजचाच फोन आहे. इकडे तो माणूस म्हणत असतो, काय झालं, तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचं होतं त्याचं बोलणं झालं का? तेव्हा पंकज म्हणत असतो, नाही नाही बोलणं नाही झालंय, बहुतेक नेटवर्क नाही, आवाजच येत नव्हता. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता आजी आणि सुधाकर हे पुन्हा बोलत असतात. आता आजी म्हणत असतात, ऐक सुधाकर, आपण एकदा जो काही संदूक आहे ना तो संदूक एकदा चेक करूयातच, मला असं वाटतंय, चल ना, ती चावी कुठे आहे आणि तो संदूक कुठे ठेवला आहेस तो? तेव्हा सुधाकर बेडची जी काही गादी आहे ती बाजूला करतात आणि बेडच्या गादीवर तिथे त्या पेटीमध्ये त्यांनी तो छोटासा संदूक ठेवलेला असतो. सुधाकर आता तो पेटी बाहेर काढतात आणि पेटी बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये तो छोटासा संदूक शोधत असतात, पण त्यामध्ये संदूक मात्र कुठेच दिसत नाही. आता आजी म्हणत असतात, अरे सुधा काय हे, यामध्ये तर संदूक नाही आहे, कुठे ठेवला आहेस तू संदूक? तेव्हा तो म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, याच्यामध्येच तर संदूक ठेवला होता पण संदूक कुठेच नाही आहे, काय करायचं कळत नाही. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे डोक्यावर पडलास का, असं कसं नाही आहे संदूक कुठेच? तेव्हा सुधाकर म्हणत असतात, बरोबर, मला असं वाटतंय की मीराच्या हातीच तो आता संदूक गावला असेल की काय. असं म्हणून आता मीरा इथे तिच्या शॉपमध्ये आलेली असते.
आणि जेव्हा ती शॉपमध्ये येते तेव्हा आता विचार करू लागलेली असते, नाही नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आता ह्या संदूकबद्दल माहिती मिळालीच पाहिजे. तेव्हा सत्याचा आवाज येतो आणि पटकन ती तिथल्याच त्या टेबलच्या तिथे ड्रावरमध्ये तो संदूक लपवून ठेवते. आणि तेव्हा सत्या येतो आणि म्हणत असतो, अय धूमकेतू काय करतेस तू, अजून तरी इथेच आहेस, काय चाललंय तुझं? अगं वेडी आहेस का, आपल्याला आता उद्या गावाला जायचंय आणि तुला सांगितलं होतं ना पटकन शॉपावरून ताबडतोब ये म्हणून, मग अजून तरी तू इथे काय करते, जायचं नाही का आपल्याला गावाला? तेव्हा मीरा म्हणत असते, हो हो झालंच, मी इथे आवरूनच येत होते. अगं पण कधी? धूमकेतू आपल्याला पूर्ण बॅग पॅक करायची आहे आणि मग तू जर असं करत राहिलीस तर कसं? आणि धूमकेतू तुला आणखी एक गोष्ट सांगू का, तू तिकडे गावाला गेल्यानंतर कोणत्या साड्या घालणार हे मी ठरवणार आणि मी तिकडे गावाला गेल्यानंतर कोणते कपडे घालणार हे तू ठरवणार. त्यामुळे आपण दोघांनी सोबत बॅग पॅक करायची आहे, कळलं तुला? तेव्हा चल बरं पटकन हे सगळं आवरायला घे बरं दुकान. तेव्हा मीरा म्हणत असते, ऐका ना तुम्ही पुढे हो ना, मी येते. अगं अजिबात असं काहीच नाही आहे, तू पुढे आणि मी मागे असं चालणार नाही आहे, पटकन चालायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो तर तुम्ही पुढे. असं म्हटल्यानंतर सत्या आता धावतच घरी जातो. सत्या बॅग भरत असतो. आता सुधाकर आणि आजी तिथे येतात. सुधाकर म्हणत असतात, बहुतेक मला असं वाटतंय की मीराने जर हा संदूक गावाला घेऊन चालली असेल तर आपण बॅगेत शोधला पाहिजे, असं ते म्हणतात. आणि तेव्हा सत्याच्या पुढे येतात. सत्या बॅग भरत असतो. आता सत्या बॅग भरत असताना पाहतो तर काय, तिथे सुधाकर आलेले असतात. सुधाकर त्याची बॅग चेक करत असतात. तेव्हा सत्या म्हणतो, अरे बा असं काय करतोयस, व्यवस्थित बॅग भरली ना, आता मी लहान आहे का? आजी म्हणत असते, ए गप्प बस, तू आमच्यासाठी आणखी लहानच आहेस, आम्हाला सगळं काही तू व्यवस्थित ठेवलंस की नाही ते पाहायचंय ना. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अरे लहान होतास तोपर्यंत मीच तुझी बॅग भरून देत होतो, मग आता बापाने बॅग चेक केली म्हणून काय फरक पडतो? तेव्हा सत्या म्हणत असतो, अरे बा तसं नाही रे, पण मी सगळी बॅग व्यवस्थित भरली आणि तुम्ही लोक अशी बॅग सगळी काही चेक करत राहिलात तर सगळ्या घड्या मोडतील, ती धूमकेतू मात्र माझ्या डोक्यावर बसेल, तुम्हाला कळत नाही का? आणि तुम्हाला काय पाहिजे, सगळं व्यवस्थित भरलेलं आहे. तेव्हा आजीला समजून येतं की आता हा काही बॅग चेक करू देणार नाही. तरीसुद्धा सुधाकर बॅगेमध्ये इकडून तिकडून हात घालून चेक करत असतात. तेव्हा दोघांच्याही लक्षात येतं, आता इथे मीराने तर जो काही बॉक्स आहे किंवा जी काही पेटी आहे ती ह्या बॅगेत तर ठेवलेली नाही आहे, मग ते नेमकं ठेवलंय कुठे? म्हणजे मीराने तो संदूक कुठे स्वतःसोबतच घेऊन जाणार आहे की नाही, ह्या बॅगेत तर काहीच नाही, असा ती लोक विचार करत असतात. तेव्हा आता सुधाकरचा थोडासा हिरमुडच झालेला असतो. सत्य म्हणत असतो, आता तुम्हाला हे सगळं तुम्ही हे उद्ध्वस्त केले ना, हे सगळं मलाच नीट करावं लागणार आहे. बघितलं ना काय करून ठेवलंय तर. तर आता मीराने तो संदूक जो आहे तो स्वतःजवळच ठेवलेला असतो. सत्या पुढे आलेला असतो आणि मीरा तो संदूक घेऊन गाडीजवळ येते. जी गाडी त्यांना गावाला घेऊन जायचं असतं त्या गाडीजवळ येते आणि तो संदूक गाडीमध्ये ठेवणार असते. आता विचार करत असते, आई आणि बाबा तुम्हाला काही जरी झालं तरीसुद्धा हे संदूकपर्यंत पोहोचू देणार नाही. आता गावाला गेल्यानंतरच ह्या संदुकामध्ये काय जे सत्य आहे ना ते मी शोधणार आणि मी पाहणार, असं म्हणून तिने पटकन तो संदूक गाडीत ठेवलेला असतो. आता इकडे मी जो काही सत्य आहे आणि निरूपा हे दोघेही जण गाडीपाशी आलेले असतात. सत्याच्या हातामध्ये बॅग असते. निरूपा म्हणत असते, व्यवस्थित जा, चांगला प्रवास करा, गाडीसुद्धा व्यवस्थित चालवा. तेव्हा सत्या म्हणतो, निरूपा तू अजिबात काळजी करू नकोस, मी मस्त गाडी चालवेल आणि तुझ्या सुनेला सुद्धा सुखरूप गावाला घेऊन जाईल, काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा ती लोक बोलतात. आता पंकज तिथे आलेला असतो. आता पंकजला सत्या म्हणत असतो, हे बघ पंकज, मी नाही तोपर्यंत व्यवस्थित गाडी चालवायची, व्यवस्थित धंदा करायचा आणि तुला एक गोष्ट सांगू का, रोज संध्याकाळी आल्यानंतर सगळा हिशोब मला मेसेज करून पाठवायचा आणि जी काही कॅश असेल ना ती सगळी कॅश इथे निरूपाकडे द्यायची. आणि काय ग निरूपा, ह्याला रोज 100 रुपये खर्चायला सुद्धा तू परत देत जा बरं का. तेव्हा आता इथे पंकज विचार करतो, अरे वा, आता सत्या नाहीये आणि मम्माकडे पैसे द्यायचे म्हटल्यावर मम्माला मी बरोबर घोळात घेऊ शकतो, मग आता सगळे मी जेवढे कमवेल ना तेवढे सगळे पैसे माझेच असणार आहेत. तेव्हा निरूपा म्हणत असते, सत्या तू बिनफिकीर जा, अजिबात इकडची काळजी करू नकोस, इकडे ह्याच्याकडून कसा हिशोब घ्यायचा आणि ह्याला स्वतःसारखं कसं सरळ करायचं ना, ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवते, तू अजिबात काळजी करू नकोस, असं निरूपा त्याला म्हणत असते. इकडे आता सत्या आणि मीरा हे दोघेही जण गावाकडे निघालेले असतात. तेव्हा ह्या दोघांनाही शुभेच्छा आणि त्याचबरोबर हॅपी जर्नीच्या शुभेच्छा देऊन सगळेजण आता त्यांना टाटा बाय बाय करणार असतात. आता मीरा म्हणत असते मनामध्येच, आता एकदा का मी गावाला गेले ना तर त्या संदूकचं सगळं सत्य मी शोधून काढणारच आणि सत्याच्या जन्माचं सत्यसुद्धा मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मीराने आता इथे प्रणच घेतलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असतो, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की
सुधाकर आणि आजीला असं वाटत असतं की मीराने जो संदूक आहे तो घरामध्येच ठेवलेला असेल. त्यामुळे सत्या आणि मीराच्या खोलीमध्ये ते संदूक शोधतात पण सापडत नाही. त्यानंतर आता फुलाच्या शॉपमध्ये सुद्धा तिथे जातात आणि तिथे सुद्धा सगळ्या ड्रॉवरमध्ये आजूबाजूला सगळीकडे ते शोधून झालेलं असतं, पण तिथे सुद्धा संदूक नसतो. आजी म्हणत असतात काय करायचं काहीच कळत नाही. मीराने संदूक आता इकडे पण नाही ठेवला, खोलीमध्ये पण नाही ठेवला. काय रे सुधाकर, मीराने संदूक कुठे ठेवला असेल? ती खरंच सोबत तर घेऊन गेली नसेल ना रे? काय करायचं असा दोघंही जण विचार करत असतात. दुसऱ्या बाजूला आता इकडे देविका समोर पाहते सत्या आणि मीरा गावाला पोहोचलेले असतात आणि राजवीरच्या घरीच ते निघालेले असतात. जेव्हा दोघांनाही समोर पाहते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो. आता सत्या आणि मीराला मी कशी सामोरे जाऊ आणि राजवीरच माझा मुलगा आहे हे सत्य मी त्या दोघांना कसं सांगू, ह्याच विचारामध्ये देविका अडकलेली असते. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.